नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ टाकेबळे. मित्रांनो, पॅन कार्डचं स्टेटस तुम्ही घरबसल्या पाहू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्ही यूटीआयचं जरी पॅन कार्ड काढले असेल तरी तुम्ही स्टेटस पाहू शकता आणि मित्रांनो एनएसडीएलचं पॅन कार्ड तुम्ही काढलेलं असेल किंवा मित्रांनो एखाद्या पॅन कार्डमध्ये तुम्ही काही चेंजेस केले असेल, बदल केला असेल, तर मित्रांनो त्याचं स्टेटस आता तुम्ही घरबसल्या पाहू शकता. कशाप्रकारे स्टेटस बघायचं याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी जर का मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो, सर्वात अगोदर यूटीआयचं स्टेटस पाहण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला या वेबसाईटवर यायचंय. याची डायरेक्ट लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे आल्याच्या नंतर मित्रांनो अशा प्रकारे पेज ओपन होईल. यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला ऍप्लिकेशन नंबर किंवा कुपन नंबर असेल तो इथे टाका. त्यानंतर मित्रांनो जर का तुमचं पॅन कार्ड अगोदरच असेल, तुम्ही काही चेंज केलं असेल तर तुमचा पॅन नंबर टाका. त्यानंतर खाली मित्रांनो तुमची जी जन्मतारीख असेल, डेट ऑफ बर्थ, ती इथं टाकून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो खाली कॅप्चा टाका आणि कॅप्चा टाकल्याच्या नंतर सर्च बटनावरती क्लिक करायचं. सर्च बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो असं तुम्ही पाहू शकता पॅन कार्डचं ऍप्लिकेशन स्टेटस इथं आलेलं आहे. सर्वात अगोदर तुमचा कुपन नंबर दाखवेल. त्यानंतर ऍप्लिकेशन टाईप जे असेल ते दाखवेल तुम्हाला. यानंतर ऍप्लिकंट नेम म्हणजेच मित्रांनो पॅन कार्ड धारकाचं जे नाव असेल ते नाव दाखवेल. त्यानंतर स्टेटस पाहू शकता मित्रांनो, तुमचं जे स्टेटस असेल पॅन कार्डचं ते इथे दाखवेल मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो जर का तुमचं अगोदरच पॅन काढलेलं असेल, तुम्ही काही चेंजेस केले, तुमचा पॅन नंबर दाखवेल. त्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता कोणत्या विभागातून तुम्ही अर्ज केला ते दाखवेल आणि अप्लाय डेट, कोणत्या तारखेला तुम्ही पॅन कार्ड जे आहे ते अप्लाय केलं किंवा मित्रांनो करेक्शनसाठी अप्लाय केलं ती डेट तुम्हाला इथं दाखवेल. आणि जर का मित्रांनो काही ऑब्जेक्शन असेल तर ऑब्जेक्शन सुद्धा तुम्हाला खाली दाखवेल. जर का एनएसडीएलचं पॅन कार्ड असेल तर या वेबसाईटवर यायचे, याची सुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे आल्याच्या नंतर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला एक्नॉलेजमेंट टाकायचं आहे 15 अंकी. एक्नॉलेजमेंट नंबर टाकल्याच्या नंतर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्ही इथं वरती एक ऑप्शन सिलेक्ट करायचा वरचा, त्यानंतर एक्नॉलेजमेंट टाका. त्यानंतर मित्रांनो हा कॅप्चा टाकून सर्च बटनावरती क्लिक करायचं. यानंतर मित्रांनो तुमचे पॅन कार्डची जी डिटेल्स असेल, जे काही स्टेटस असेल ते तुम्हाला तिथं दाखवले जाईल. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.